Hello friends, welcome back. So we are on page number 30 and we are going to see a very inspiring and very nice, very beautiful lesson. His first flight. In this lesson we are going to see a story of a seagull and his flight. Okay. So first of all we are going to see warming up activity. आपण warming up activity बघणार आहोत. Included chit-chat, ज्याच्यामध्ये chit-chat activity काय आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. रिमेंबर युअर पास्ट डेज. तुमचे जे रिमेंबर आठवा युअर पास्ट डेज, तुमचे जे पाठीमागचे दिवस आहेत ते आठवा. अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अबाउट मेमरीज ऑफ युअर फर्स्ट डे ॲट अ स्कूल ऑर युअर फर्स्ट ॲटम ॲट अ कुकिंग. वॉट एव्हर यू डू, म्हणजे फॉर एक्झाम्पल सायकलिंग असेल ऑर कुकिंग असेल किंवा फर्स्ट डे ॲट युअर स्कूल असेल. सो रिमेंबर दोज डेज अँड शेअर युअर आयडियाज. हाऊ डू यू फील वेन यू firstly cook, when you firstly drive cycle or ride cycle, है ना. तुम्ही सायकल चालवताना किंवा कुकिंग करताना मीठ जादा पडलं असेल कुठेतरी सायकल चालवताना, आहे ना. सो व्हॉट आर युअर एक्सपिरियन्स, व्हॉट डू यू रिमेंबर, व्हॉट आर युअर मेमरीज. तुमच्या मेमरीज काय आहेत त्या काय करायचं तुम्हाला शेअर करायचे आहेत. आणि मग नंतर क्वेश्चन आहे बघा. हिअर इज अ क्वेश्चन. व्हॉट रोल डीड युअर पॅरेंट्स सिबलिंग प्ले टू हेल्प टू ओव्हरकम युअर फिअर. मीन्स व्हॉट रोल. पालक जे असतात ना, ते पालक काय रोल अदा करतात. व्हॉट रोल डीड युअर पॅरेंट्स. तुमचे पालक जे असतात ना ते पालक कोणती भूमिका निभावतात. सिबलिंग टू प्ले टू हेल्प टू ओव्हरकम युअर फिअर. म्हणजे मुलांनी घाबरू नये, मुलांनी काय करू नये, घाबरू नये. दे डोंट फिअर. यासाठी पालक काय करतात किंवा पालकांची काय भूमिका आहे. दे सपोर्ट, दे गिव्ह मॉरल सपोर्ट. ते काय करतात, आपल्याला मॉरल सपोर्ट देतात. खूप छानपणे आपल्याला काय करतात, समजून घेतात. दे टोल्ड अस दॅट इट इज दॅट यू हॅव टू फेस. ह्या सगळ्या गोष्टींना तुला काय करायचं, फेस. अँड दे गिव्ह यू मॉरल करेज, मॉरल सपोर्ट. अँड इन दिस वे पॅरेंट्स रोल, युअर फादर मदर्स रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन शेपिंग युअर लाईफ. तुमचं जे आयुष्य आहे ते घडवण्यामध्ये तुमच्या आईवडिलांचा खूप मोठा काय तो रोल असतो. सो your parents are very much important as far as your career, your nature is a concern. If you don't fear anything, तुम्ही जर कोणत्या गोष्टीला घाबरलं नाही, फिअर केलं नाही, तर युअर पॅरेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी एनर्जेटिक अँड व्हेरी ॲस्पेटिक फॉर यू. तुमच्यासाठी ते काय असतात, अत्यंत महत्त्वाचे असतात. नाव डिस्कस अँड ॲन्सर. आपण डिस्कस आणि काय करूया, ॲन्सर करूया. द फर्स्ट क्वेश्चन ॲज यू कॅन सी. काय पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन. आर देअर एनी सिच्युएशन वेन यू गेट अफ्रेड. अशी कधी परिस्थिती आली होती का, वेन यू गेट अफ्रेड, तुम्ही कधी घाबरला होता का, असं कधी प्रसंग आला का. इज देअर एनी इन्सिडेंट ऑर इज देअर एनी सिच्युएशन वेन यू वर व्हेरी फ्रॅक्टंड, तुम्ही खूप घाबरला आहात, असा प्रसंग कधी तुम्हाला आलेला आहे का. आपल्याला खूप वेळा भीती वाटते बघा. यू आर फिअर ऑफ एनिथिंग, म्हणजे मलाही भीती वाटते. आय एम फिअर ऑफ अ डार्कनेस, अंधाराची भीती वाटते, है ना. स्नेक्स, आय एम व्हेरी मच फ्रायटन्ड बाय स्नेक्स. So let's discuss about what you feel or what you are afraid of. तुम्हाला नेमकी कशाची भीती वाटते. So how can we answer this? आपण त्याचं उत्तर कसं देऊ शकतो. Let's see. Now as you can see here is a question. Are there any situation when you get afraid? So very simply you can answer this question. Yes, I am afraid of sleeping alone in the darkness. बऱ्याच विद्यार्थ्यांना डार्कनेसची म्हणजे काळोखाची काय वाटते, भीती वाटते, है ना, अंधाराची भीती वाटते. देन आय एम व्हेरी मच अफ्रेड ऑफ डॉग्स अँड स्नेक्स. काही मुलांना डॉग्सची किंवा स्नेक्सची काय होते, भीती वाटते, है ना. आय फील अनकम्फर्टेबल वाय लिसनिंग घोस्ट ऑर हॉरर स्टोरीज. बऱ्याच वेळा काय होतं, काही मुलांना अनकम्फर्टेबल फील होतं. अनकम्फर्टेबल म्हणजे थोडंसं अनकम्फर्टेबल असतात ते, त्यांना लक्षात येत नाही. ओके. आय फील अनकम्फर्टेबल व्हाय लिसनिंग घोस्ट ऑर हॉरर स्टोरीज. आता भूतांच्या वगैरे कथा असतात बघा, हॉरर स्टोरीज, काही घाबरवणाऱ्या कथा असतात ना, किंवा टी व्हीवरती मालिकासुद्धा असतात काही घाबरवणाऱ्या, आहे ना. तर तशा जर मालिका असतील किंवा जर स्टोरीज असतील ना, तर त्याच्यामुळे सुद्धा मला काय होते, कधी कधी आय गेट अफ्रेड, मला भीती वाटते. Now the next question. What is the next question? Look, how would you react? How would you react? WH सहाय्य क्रियापद करता आणि हे मुख्य क्रियापद आहे ना. WH सहाय्य क्रियापद करता मुख्य क्रिया. इट इज अ पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स आहे. हाऊ वुड यू रिॲक्ट, तुम्ही कसं रिॲक्ट करता, प्रतिक्रिया देता, इफ
जर यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन, जर तुम्हाला एकट्यानं प्रवास करायचा असेल. कधी प्रसंग आला का बाळांनो एकट्यानं प्रवास करायचा? इफ यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन, जर तुम्हाला अलोन एकट्यानं प्रवास करायचा असेल तर तुमचा व्हॉट इज युअर रिॲक्शन, तुमची रिॲक्शन साधारणपणे काय? हाऊ कॅन यू आन्सर द क्वेश्चन? आपण कसं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो? लुक हिअर इज अ क्वेश्चन अगेन. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन? सो ॲन्सर इज बघा, आता लक्षात ठेवा, ज्या प्रश्न ज्या काळातला असेल उत्तर त्या काळातलं राहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. सो हाऊ वुड यू इट वुड नॉट बी पॉसिबल फॉर मी टू ट्रॅव्हल अलोन ॲट एनी अननोन ऑर न्यू प्लेस. इट वुड नॉट बी पॉसिबल, माझ्यासाठी हे शक्य नाही. फॉर मी टू ट्रॅव्हल अलोन ॲट एनी अननोन ऑर न्यू प्लेस. एखाद्या नवीन ठिकाणी जाणं म्हणजे तसं भीतीदायक गोष्ट असते. भीती म्हणजे आपल्याला हुरहुर लागते थोडीशी, है ना. आय वुड बी लिटल अनकम्फर्टेबल ऑर नर्वस. मी थोडासा अनकम्फर्टेबल फील करतो अशा वेळी किंवा अशा ठिकाणी. बट ॲट अ सर्टन पॉईंट इट वुड बी एक्सायटेड फिलिंग. पण कसं असतं, कधी कधी आपण नवीन ठिकाणी जायचं म्हटलं ना तर एक्सायटेड पण असतो. म्हणजे तुम्हाला थोडीशी सवय पण असली पाहिजे. यू शुड हॅव हॅबिट ऑफ ऑल दिस थिंग. या सगळ्या गोष्टींची थोडीशी हॅबिट असली पाहिजे. तर यू हॅव टू ॲन्सर युअर ओन. तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करू शकता, याचं उत्तर लिहू शकाल. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅव टू स्टे अलोन ॲट होम? हा पण WH मध्ये क्वेश्चन आहे बघा. WH सहाय्यक क्रियापद करता आणि हे मुख्य क्रियापद. रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया देणे. हाऊ वुड यू रिॲक्ट, तुम्ही कसं रिॲक्ट करता इफ यू हॅव टू स्टे अलोन ॲट होम? जर तुम्हाला एकट्यालाच घरी राहायला लागलं, काही कारणाने जर तुम्हाला एकट्यालाच घरी राहायला लागलं तर तुमची रिॲक्शन, तुमची प्रतिक्रिया त्याच्यावरती काय असेल? दिस इज अ क्वेश्चन. ओके, नाऊ प्रोबेबल आन्सर टू दिस क्वेश्चन वुड बी. आता याचं उत्तर काय असू शकतं? लेट्स सी. लुक हिअर इज द आन्सर टू दिस क्वेश्चन. समटाईम आय हॅव टू स्टे अलोन ॲट होम. कधी कधी काय करायला लागतं, आपल्याला एकट्याला घरी राहायला लागतंच. नाऊ अ डेज बट माय फर्स्ट एक्सपिरियन्स वॉज व्हेरी फिअरफुल. पण मी जेव्हा पहिल्यांदा एकटाच घरी राहिलो होतो, इट वॉज व्हेरी फिअरफुल, ड्रेडफुल. मला ते फार भीतीदायक होतं. काय होतं ते? फार भीतीदायक होतं. अँड आय वॉज मच फ्रायटन्ड. आणि मी त्या दिवशी काय झालं होतं, खूप घाबरलेलो सुद्धा होतो. आय वॉज मच फ्रायटन्ड म्हणजे मी त्या दिवशी काय झालं होतो, घाबरलो होतो. वेन माय मदर वेंट टू बाजार अँड आय वॉज अलोन ॲट होम. माझी आई जेव्हा बाजारला गेली, मार्केटला गेली, वेन शी वेंट टू मार्केट अँड आय हॅव टू रिमेन अलोन, आय हॅड टू रिमेन अलोन ॲट द होम. मला जेव्हा एकट्याला घरी राहायला लागलं, आय वॉज व्हेरी नर्वस, आय वॉज व्हेरी फ्रायटन्ड. सो दिस इज प्रोबेबल आन्सर टू दिस क्वेश्चन. अँड नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन न्यू सिटी? ॲज यू कॅन सी, तुम्ही बघू शकाल, दिस फर्स्ट क्वेश्चन इज वर्बल क्वेश्चन. पहिला जो प्रश्न आहे तो वर्बल क्वेश्चन. ऑल द रिमेनिंग अदर क्वेश्चन्स आर WH क्वेश्चन. अँड ऑल द क्वेश्चन्स वुड. वुड हे सहाय्यक क्रियापद कधी वापरलं जातं? वुड इज ऑक्झिलरी वर्ब. हां, म्हणजे वुड यू लाईक टू टेक कॉफी? तुम्हाला माझ्याबरोबर कॉफी घ्यायला आवडेल का? वुड यू लाईक टू गो? जायला आवडेल का? असं. तर वुड हे पॉसिबिलिटी दाखवतं, भविष्यातली काय केलं तर शक्यता दाखवण्यासाठी ते वापरलं जातं. व्हॉट वुड यू डू? तुम्ही काय कराल इफ यू वेअर लॉस्ट इन न्यू सिटी? जर तुम्ही एखाद्या नवीन शहरामध्ये, नवीन गावामध्ये गेला, नवीन सिटीमध्ये गेला, अँड इफ यू लॉस्ट इन द सिटी, आणि जर त्या सिटीमध्ये किंवा त्या गावामध्ये किंवा नवीन शहरामध्ये गेला आणि तुम्ही जर लॉस्ट झाला, लॉस्ट म्हणजे तुम्ही रस्ता काय झाला, भटकला किंवा रस्ता काय झाला, चुकला, तर व्हॉट वुड बी युअर रिॲक्शन? तुमची साधारणपणे काय रिॲक्शन असेल? सो काय याचे उत्तर असू शकतं? लेट्स सी. ॲज यू कॅन सी, दिस इज क्वेश्चन. व्हॉट वुड यू डू इफ यू लॉस्ट इन अ न्यू सिटी? नवीन शहरामध्ये तुम्ही जर हरवला तर तुम्ही काय कराल? ॲन्सर टू दिस क्वेश्चन इज आय वुड बी व्हेरी फ्रायटन्ड. तर काय होणार? निश्चितच आपण काय होणार? घाबरणार. असं नाही होणार, वा व्हेरी गुड आनंद माझ्या पाठात मावणार, असं नाही होणार ना. तुम्ही घाबरणार. आय वुड बी व्हेरी फ्रायटन्ड अँड कन्फ्युज्ड. लुक हिअर, वुड ऑक्झिलरी वर्ब इज युज्ड इन द answer. Here question you is there, so question the sentence starts with I. I would be very frightened and confused. तर मी काय होईल? गोंधळून जाईल. I would feel uneasy. मला काय होईल? थोडंसं अनइझी फिलिंग येईल त्याला, म्हणजे आपण कम्फर्टेबल नाही राहणार त्याच्यामध्ये. बट ॲट द सेम पॉईंट किंवा ॲट द सेम टाईम, पण लक्षात घ्या की ॲट द सेम टाईम, पण एवढं जरी असलं तरी आय वुड कंट्रोल माय नर्व्स अँड रीच टू द नियरेस्ट पोलीस स्टेशन. एवढं जरी सगळं असलं तर मी काय करणार नाही? घाबरणार नाही. आय विल नॉट लूज माय कंट्रोल अँड
आय रीच टू द नियरेस्ट पोलीस स्टेशन, मी जवळच्या पोलीस स्टेशनजवळ काय करेन, जाईन. अँड आस्क देम फॉर द हेल्प, आणि त्यांच्याकडं मदतीची काय करेन, मी याचना करेन किंवा त्यांना सांगेन की दिस इज माय ॲड्रेस अँड आय हॅव टू रीच माय प्लेस, माझ्या जागेवरती किंवा माझ्या घरी मला काय करायचं, जायचे. आय विल प्रोव्हाइड देम माय ॲड्रेस, आय विल प्रोव्हाइड देम माय मोबाईल नंबर और पॅरेंट्स मोबाईल नंबर, आय विल इफ I have mobile then I will call them, etc. So various reasons are there and you can have various response to these questions. Okay, so as you know we have seen the first activity, chit chat activity. Now let's proceed towards the next. Now the next activity that we are going to see is to complete the following table. We have to complete the following table. Here some idioms are given, their meanings are given, and we have to use these idioms in our own sentences. Now it is also very nice activity and it is very simple activity. समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ते काय होईल, समजत जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल नाकापेक्षा मोती जड आपण मराठीमध्ये म्हणतो ना, किंवा शुभ बोलणाऱ्या तर मांडवाला आग लागू दे. आपण एखाद्याला सांगतो समोन, एखाद्याला म्हणतो की चांगलं बोल, तर नारायण आला म्हणतो काय, मांडवाला आग लागू दे. ओके, तर ही झाली म्हण. आपण ती म्हण इडियम जी आहे ती काय केली, त्याच्यामध्ये वापरली. नाउ द फर्स्ट वन, बर्ड्स आईज व्ह्यू. बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे वरून जो व्ह्यू दिसतो आपण, आता बघा ड्रोन कॅमेरा वगैरे जे आहेत ना, त्या ड्रोन कॅमेऱ्यानी आता हल्ली खूप छानपैकी व्हिडिओ असतात बघा यूट्यूबवरती वगैरे, तर यू कॅन सी. सो दॅट ड्रोन कॅमेरा व्ह्यू दॅट इज कॉल्ड एज अ बर्ड्स आय व्ह्यू. सो मिनिंग ऑफ धिस इडियम इज गिवन हिअर, व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय, म्हणजे एखाद्या उंच ठिकाणाहून घेतलेला व्ह्यू म्हणजे नजारा अशा अर्थानं. ठीक आहे. नाऊ वी हॅव टू यूज धिस फ्रेज और इडियम इन आवर ओन सेंटेन्सेस. तुम्ही तुमच्या मनानं काय करा, त्याचं उदाहरण एखादं सोडवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय हॅव सीन एक्झाम्पल्स हिअर. हां, काही उदाहरणं आहेत, आपण बघूया. लेट सी. लुक हिअर, धिस इज अ सेंटेन्स आय हॅव प्रिपेअर्ड. नाउ अ डेज ड्रोन कॅमेरा कॅन कॅच बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द स्काय. तुम्ही बघू शकाल काय की नाउ अ डेज ड्रोन कॅमेरे असे झालेले आहेत बरं का, की जे काय करतात, तर दे बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे पक्ष्यांची नजर जी असते ना, तुम्ही कल्पना करा, इमॅजिन दॅट यू आर अ बर्ड अँड यू फ्लोर इन द स्काय. सो व्हॉट इज द पॅनोरामा, कसा पॅनोरामा असेल किंवा कसं साईट असेल खालची, अर्थ कशी दिसेल. हां, वी हॅव टू इमॅजिन, आणि मग दॅट इज कॉल्ड एज अ बर्ड्स आय व्ह्यू. द सेकंड सेंटेन्स और द सेकंड सेंटेन्स that I have completed or prepared here is, it is my dream to take bird eye view from the world's highest skyscraper. हे माझं स्वप्न आहे. इट इज माय ड्रीम, माझं स्वप्न आहे काय, टू टेक बर्ड आय व्ह्यू फ्रॉम द वर्ल्ड्स हायेस्ट स्कायस्क्रॅपर्स. स्कायस्क्रॅपर्स म्हणजे उंच बिल्डिंग असतात बघा, आहे ना, काय ते बुर्ज खलीफा आहे, त्याच्यानंतर ट्विन टॉवर होते बघा, आपल्या इंडियामध्ये पण बनतात आता काही टॉवर्स. त्या ताडदेवला, मुंबईला ताडदेवला 83 मजल्याची काहीतरी इमारत आता बनते आपल्या इथं पण. तर त्या स्कायस्क्रॅपर इमारतीच्या सगळ्यात उंच टॉप मजल्यावरती जाऊन तिथून खाली जग कसं दिसतंय किंवा हाऊ द वर्ल्ड लुक्स, जग कसं दिसतंय ते काय करायचं मला बघायचं आहे. इट इज माय ड्रीम. सो धिस इज द इडियम्स अँड धिस इडियम वी हॅव यूज्ड इन दी सेंटेन्सेस. तर तुम्हाला सुद्धा काय करायचं, यू हॅव टू प्रिपेअर सच टाईप ऑफ अ सेंटेन्स. नाव द नेक्स्ट इडियम. व्हॉट इज द नेक्स्ट इडियम? ॲज यू कॅन सी, तुम्ही इडियम बघू शकता काय, ॲज फ्री ॲज अ बर्ड म्हणजे पक्षासारखा मुक्त आहे ना, ॲज फ्री ॲज अ बर्ड. हिअर बघा मिनिंग काय दिले बघा, इफ ही शी इज अ केअर फ्री. कधी कधी माणसं बघा खूप केअर फ्री असतात ना, जो भी होता है चले है ना, क्या जीत में क्या हार में किंचित न भयभीत में, संघर्ष पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, असं असतं ना कधी कधी. तर इन दॅट सेन्स ॲज फ्री ॲज अ बर्ड. आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम, तिची परीक्षा संपल्यानंतर, शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. परीक्षा संपल्यानंतर, तुमची परीक्षा संपली आहे ना, परीक्षा संपल्यानंतर काय होईल सांगा मला, तुम्ही सुद्धा असं पक्षासारखं असं तरंगत जा, हा 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 हा, किती छान वाटेल ना. बर्डन तुमच्या डोक्यावरचं कमी झाल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. तर तशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आहे. नाव थर्ड, इगल्स आईज. काय शब्द आहे, इगल साईज. इगल साईज म्हणजे गरुडाचं लक्ष. गरुड फार असं म्हणतात बरं का, की गरुड कितीही उंचावरून काय करू शकतो, खाली जे जमिनीवरती सरपटणारा एखादा प्राणी असेल ना, तर त्याला बघू शकतो. त्याची नजर फार तीक्ष्ण असते, म्हणजे गरुडासारखी तीक्ष्ण नजर, व्हेरी
इगल्स आय त्याला म्हणतो आपण. काय म्हणतो? इगल्स आय. काय काय माणसं असतात बघा, आता नावडेज कॅमेराज आर सो मच सेन्सिटिव्ह. आता कॅमेरे खूप सेन्सिटिव्ह आहेत. ते कॅमेरे अजिबातसुद्धा काही लपवू शकत नाही, म्हणजे तुम्ही लपवू शकत नाही कॅमेरापासून. कॅमेरा कॅच युअर ॲपिअरन्स. तुमचा ॲपिअरन्स काय करतो? कॅमेरा कॅच करतो. सो कॅमेरा हॅज ऑल्सो इगल आय. कॅमेराला सुद्धा काय? इगल आईज आहेत. सो इगल्स आय, हिअर मिनिंग ऑफ इगल आय इज गिवन. काय आहे बघा त्याचा अर्थ? हिज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. एखादी गोष्ट अत्यंत बारकाईनं, सो इगल्स आईज याचा अर्थ अत्यंत तीक्ष्ण अशी काय? नजर, खूप तीक्ष्ण नजर. मिनिंग ऑफ दिस इज हिअर हिज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. मीन्स वॉट? यू आर very close to that person, or you are very close to that situation, and you are as a third person, you are watching that very keenly, you are observing that very keenly. अत्यंत तीक्ष्ण तुम्ही काय करता? त्याची जे काही एक्झामिनेशन आहे ते एक्झामिनेशन करतात. नाव हाऊ कॅन वी यूज इट इन अवर ओन सेंटेन्स? लेट्स सी. Now here one example I have prepared. Look here example. What is example? Keen observation. It is called as a keen observation. My younger brother is very naughty. My younger brother is very naughty. माझा जो छोटा भाऊ आहे ना, तो खूप नॉटी आहे, तो खूप कार्टून आहे. He can find minute mistake. तो अगदी छोट्यातली छोटी मिस्टेकसुद्धा काय करू शकतो? पाहू शकतो. while writing, म्हणजे लिखाण करत असताना तो छोट्यातली छोटी मिस्टेक जरी असेल ना, तरीसुद्धा काय करू शकतो? He can find. का? ही हॅज ॲन इगल्स आय. कारण त्याला इगल्स आहे, त्याची नजर जी आहे ना ती खूप तीक्ष्ण आहे. ओके. सो इन दिस वे यू कॅन यूज दिस टर्म और दिस इडियम इन युअर ओन सेंटेन्स. नाव द नेक्स्ट वन. नाव व्हॉट इज द नेक्स्ट इडियम? द नेक्स्ट इडियम ॲज यू कॅन सी, तुम्ही पाहू शकता काय आहे? इट इज अ स्प्रेड वन्स विंग्स. काय करणे? स्प्रेड वन्स विंग्स म्हणजे आपण म्हणतो ना हातपाय पसरणे. ओके. किंवा पंख पसारणे आहे ना. इट इज कॉल्ड एज स्प्रेड वन्स विंग्स म्हणजे काय करणे? पंख पसरणे, पाय पसरणे अशा अर्थानं. हिअर मिनिंग इज गिवन टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली. काय करणं? तर स्वतः इंडिपेंडेंटली एखादी गोष्ट काय करणं? दॅट इज कॉल्ड एज टू ट्राय टू वर्क ऑन वन थिंग्स इंडिपेंडेंटली. दिस इज अ मिनिंग ऑफ दिस इडियम. नाऊ आय एम गोइंग टू यूज दिस सेंटेन्स इन माय ओन सेंटेन्स. नाऊ हाऊ इट कुड बी, कसं असेल बघा. Now here is a sentence, as you can see. What? Now it's my time to spread my wings to explore my career. Now I am in a 10th standard. After 10th, I have, now it's my time. अपना टाइम आएगा, है ना? क्यों टाइम आएगा? Now it's my time to spread my wings to explore my career. आता मला करिअर करायचे. आपले तुम्ही आता 10वी नंतर काय करणार आहे? यू आर आउट इन द न्यू वर्ल्ड. तुम्ही नवीन जगामध्ये काय करणार? पाय ठेवणार आहात. सो यू हॅव टू एक्सप्लोर, यू हॅव टू स्प्रेड युअर विंग्स, राईट. नाव द नेक्स्ट. व्हॉट इज द नेक्स्ट? माय एल्डर ब्रदर कम्प्लिटेड हिज हॉटेल मॅनेजमेंट. माझ्यात मोठा भाऊ जो आहे त्यानं काय केलं? हॉटेल मॅनेजमेंटचा डिग्रीचा कोर्स पूर्ण केलेला आहे. माय एल्डर ब्रदर कम्प्लिटेड हिज हॉटेल मॅनेजमेंट डिग्री अँड स्प्रेड हिज विंग्स टू स्टार्ट न्यू हॉटेल. आणि त्यानं काय केले? पंख पसारलेत. काय? टू स्टार्ट न्यू हॉटेल म्हणजे त्यानं नवीन हॉटेल चालू करून काय केलेत? त्याने त्याचे पंख पसारलेले आहेत. ओके. अँड नाऊ द नेक्स्ट अँड लास्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज अ फाइंड मोर सच इडियम्स युजिंग फॉलोइंग कीवर्ड्स. कीवर्ड दिलेले आहेत आपल्याला बघा. फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल्स अँड कलर्स. म्हणजे यांचा वापर करून आपल्याला अशा इडियम्स काय करायचे? तयार करायच्या आहेत. तर तुम्ही करू शकता. यू हॅव टू फाइंड देम. म्हणजे 1ली ते 7वीपर्यंत किंवा 9वीपर्यंतची जर पुस्तकं असली ना तर तुम्ही पाहू शकता बघा. विथ अ फ्लाइंग कलर्स म्हणजे फ्लाइंग कलर्स म्हणतो आपण त्याला, किंवा फ्लाय ॲट, किंवा फ्लाइंग स्टार्ट, है ना, किंवा टू फ्लाय ओव्हर, किंवा टू फ्लाय अवे, है ना, टू फ्लाय विथ. असे वेगवेगळे इडियम्स काय करू शकता? तुम्ही यूज करू शकता कीवर्डच्या माध्यमातून. किंवा ॲनिमल्स म्हटलं ना आपण, ॲनिमल्सला म्हणतो बघा की आपल्याकडं खूप सारे, आता खरं तर कधी कधी आडनावावर सुद्धा बघा तुम्ही, काही जणांचं आडनाव लांडगे असतं, आहे ना. तर इट इज ॲक्च्युली ॲनिमल्स, बरोबर आहे ना. तर कावळे पण आडनाव मी एक ठिकाणी ऐकलेलं होतं, आहे ना. तर अशा पद्धतीनं त्याच्यावरती आधारित सुद्धा काय करू शकता? तुम्ही कीवर्ड्स घेऊन इडियम्स तयार करू शकता. तर ॲनिमल्सच्या बाबतीमध्ये बघा आपण म्हणतो द लायन शेअर, सिंहाचा वाटा आहे त्याचा, बरोबर आहे की नाही. किंवा ॲज सॉफ्ट ॲज अ हेअर,
म्हणजे सशासारखा काय म्हणतो आपण, कापसासारखा मऊ आहे ना, अशा अर्थानं. तर यू कॅन सी लाईक दॅट. किंवा अ स्नेक इन द मेडो, मेडोमध्ये स्नेक म्हणजे कुर्णामध्ये काय स्नेक, अशा अर्थानं सुद्धा तुम्ही काय करू शकता, म्हणू शकता. किंवा यू कॅन स्मेल अ रॅट, स्मेल लाईक अ डॉग आहे ना, कुत्र्यासारखं तुम्ही काय, कुत्रा जो असतो ना त्याची घ्राणेंद्रिय म्हणजे त्याची जी क्षमता असते वास घेण्याची ती खूप चांगली असते ना, त्यामुळं तुम्ही त्याचंही काय करू शकता, उदाहरण घेऊ शकता. अँड लास्टला कलर्स, म्हणजे कलर्सच्या संदर्भात तुम्ही खूप सारे कलर्स यू कॅन यूज. म्हणजे फॉर एक्झाम्पल टू बिकम रेड आहे ना, संतापला एखादा माणूस जर लाल झाला ना, बुंद लाल, आपण मराठीमध्ये टोमॅटोसारखा लाल झाला बघा म्हणतो आहे ना, तर टू बिकम अ रेड अशा अर्थानं. किंवा ब्लू मून आहे ना, किंवा व्हाईट मून म्हणतो आपण, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, अशा इडियम्स तयार करू शकता किंवा प्रिपेअर करू शकता. ऑल इन ऑल बाळांनो काय आहे, इट इज ऑल अबाउट लँग्वेज. हे काय सगळं लँग्वेजच्या बद्दल आणि लँग्वेज कशी प्रोसेस करायची त्याच्याबद्दलचं आहे. तर आपण काय केलं, ऑन पेज नंबर 30, वी आर ऑन पेज नंबर 30, 30 पान नंबर जे आहे त्या 30 पान नंबरवरच्या ही ज फर्स्ट फ्लाईट या पाठामधला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी या पाठामध्ये काय केली, या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आता जो ॲक्च्युअल धडा जो आहे किंवा जे लेसन आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार पाहणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. थँक्यू अँड हॅव अ नाईस टाईम.